नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये. आता तुम्ही लॉंग व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं होतं की मुलं कशी मस्ती करतात. आता मुलांच्या मस्तीचा काय हा व्हिडिओ नाही, त्यांचा अगदी मी अगोदर टाकला, मला तो व्हिडिओ आवडला होता म्हणून हा व्हिडिओ आहे. म्हणजे माझ्या क्लिनिंग चालू आहे माझ्या आता घरातली, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगलं होतं, तर त्याच्याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर इकडे माझं ही एक स्टीलच्या डब्याची रॅक काढणं वगैरे पसारा चालला होता. मग तेवढ्यामध्येच लाया फुटाणे देणाऱ्या त्या ताई आल्या होत्या. मग त्यांच्याजवळून इथे बघू शकता लाया फुटाणे घेऊन आलेत. आता गावात खूप छान राहते की म्हणजे आपल्याला घर पोहोच असं लाया फुटाणे मिळतात. आता त्यांना ह्या मी लाया फुटाण्या धान्यामध्येच घेतल्या, आता त्यांना धान्य दिलं आणि त्यांनी मग मला लाया फुटाणे दिल्यात. नंतर मग इथे बघू शकता एवढा पसारा काढला होता मी भांड्याचा. आता हा पसारा आहे अर्धाच पसारा बरं. आता आणखी भरपूर मोठे मोठे डब्बे तर काढायचेच राहिले होते. अगोदर मी छोटे डब्बे काढले होते घासायला, चला म्हटलं मग नंतर आपण मोठे डब्बे पण काढता येते. इथे मग सगळं डब्बे वगैरे घासून झाले होते क्लीन. इथे बघू शकता छान स्वच्छ ओबडे वगैरे घालून ठेवले होते आणि नंतर काढले होते घासायला ते मोठे डब्बे. आता बरेचसे मोठे डब्बे मी अगोदर पण घासून ठेवलेले होते. आता 5-6 डब्बे होते घासायचे, तेच मग काढले होते घासायला. इथे बघू शकता आता इथे डब्बे छान असे वाळायला ठेवले होते. आता वाळल्याशिवाय काही रॅकला पण लावता येत नाही. तर नंतर मग इथे रॅक वगैरे स्वच्छ करायला घेतले होते. तर कारण माझ्या घरात एवढा धूळ येतो काही सांगायचं कामच नाही. अगदी जरी महिन्याला साफसफाई काढतो म्हटलं तरी काहीच हरकत नसते, पण आपली काय आता महिन्याला अगदी होत नाही साफसफाई. असंच आपल्याला कधीतरी असं सणावाराला साफसफाई काढायला लागते. आता प्रचंड, आता माझे घर शेताकडे असल्यामुळं असं प्रचंड धूळ सारखी येत राहते, असं म्हणजे धूळ बसतच राहते. त्याच्यावर कपडा मारावाच लागते डब्यावर 2-3 दिवसाला असा काहीसा कपडा त्याच्यावर मारून घ्यायला लागते. आणि चला म्हटलं मग आता साफसफाई आपण चालूच केली तर अगदी डीप क्लिनिंगच करूया. नंतर आता हे एक्स्ट्राचं काम लागले. तर आता इथे होते पोते, तुरीचे पोते होते इथे, तर आहोंनी ते नेले मार्केटला विकण्यासाठी आणि हा गर्दा इथे पडला होता. तर पुन्हा हा गर्दा पण मला साफ करायचा होता. भरपूर असा पसारा पडला होता, धिंगाणा कचरा गर्दा खूप सारा इथे पडला होता. बघू शकता इथे आता हा सगळा पण आवरायचा होता. आणि हा पराक्रम माझ्या बेटाने केलेला आहे, छोट्या पिल्लूनी. त्यांनी कांची गोळी त्या ग्लासला मारली, अगदी ग्लास फुटून गेला त्या याचा खिडकीचा. आता तो आम्हाला नवीन बसवायचा आहे आता थोड्याच दिवसामध्ये. आणि नंतर मग माझी आंघोळ वगैरे झाली सगळं, म्हणजे थोडीशी असं डस्टिंग वगैरे करून घेतली. आता बरीचशी राहिली पण होती. आता चला म्हटलं मग आंघोळ वगैरे केली आणि नंतर करायची होती मला इकडे पूजा. आता आपण काहीही केलं तरी आपल्याला देवासाठी 5 मिनटं तरी आपल्याला काढावीच लागतात. आता माझ्या काही सगळ्या सेवा होत नाहीत. आता फक्त मी लिंगाची पूजा आणि एक माळ स्वामीची, बस एवढंच होत आहे माझं आता, कारण कामाचा थोडासा व्याप आहे त्याच्यामुळे. पूजा वगैरे झाली, आवरलं, म्हणजे अर्धं आवरलं, अर्धं आवरायचं राहिलं. आता काही जरा आता पोटपूजा करायची आणि मग बाकीचे कामं आपले दिवसभर सुरू राहतात. आता डबे वगैरे घासून ठेवलेले आहेत, आता ते वाळेपर्यंत इकडचं क्लिनिंग वगैरे करायची थोडीफार राहिली. आता किचन ओटावरचे आता रोजचे पण कामं राहिलेली आहेत. तसे भांडी वगैरे झाले, भांडी धुणं झालेत. आता किचन ओटा वगैरे क्लीन करायचा. आता ते डबे पुन्हा लावायचे पेपर टाकून सगळं. आता मला आहे ना असं घासून ठेवू, भांडे घासण्यापेक्षा अवघड काम वाटते ते म्हणजे त्याच्यात पुन्हा भरायचं आणि पुन्हा ते डबे लावायचे. हे काम मला जरा म्हणजे कंटाळवाणं वाटते. आता करायचं लागतेच, आता कितीही कंटाळवाणं वाटलं तरी पण मला फक्त त्या कामाचा थोडासा कंटाळा येतो, बाकी काही नाही. आता मग आवरायचं, आता दिवसभर चालू राहते. आता हे मुलं येईपर्यंत थोडंफार म्हणजे महत्त्वाचं आवरलं तरी काही हरकत नाही. आता चला मी जेवते आणि मग नंतर आपण पुन्हा आपल्या राहिलेल्या कामाला लागूया. मस्त अशी भेंडीची भाजी, दही आणि पोळी, या तुम्ही पण जेवण करायला. आता मी जेवण करते आणि नंतर भेटू आपण समोरच्या कामांसोबत. आता जेवण वगैरे सगळं आवरलं होतं. आता आपल्या पोटात पडल्याशिवाय का आपल्याला समोरची कामं कितीही करतो म्हटलं तरी होत नाही. त्याच्यासाठी अगोदर पोटोपाग करून घेतला, अगोदर जेवण घेतलं आणि नंतर मग फुल स्पीडने कामाला लागले. आता जेवण केल्यावर थोडा वेळ आपल्याला रेस्ट लागतो रोजच्यासाठी, पण आता असं एक्स्ट्राचं काम पडलं की कशाचा रेस्ट आणि कशाचा काय. आता आपल्याला दिसतात ती सगळी कामं आवरायची, कारण एवढा पसारा पडलेला राहतो. असे कामं काढले की खूप सगळ्या घराने पसारा पडलेला राहतो. आता तो पसाराही काय आपल्याला ठेवून अगदी बसण्याची अजिबात इच्छा होत नाही. मग आपल्याला वाटतं अगोदर हा सगळा पसारा आवरूया आणि नंतर बसूया. आणि पण असा पसारा काढला की अगदी आपल्याला दिवस
दिवस जातो आपला, कोणीकडे दिवस निघून जातो हे आपल्याला कळतही नाही. तसंच माझंही होते. आता अशी डीप क्लिनिंग वर्षातून 1-2 वेळा तरी आमच्या इथे होतेच. इथे बघू शकता. मग अगोदर मी ओट्यावरचा पसारा वगैरे क्लीन करून घेतला, कारण इथे गर्दा असला की मला अजिबात काही सुधरत नाही. मला किचन ओटा क्लीन असला की मला थोडेसे कामं करायला पण सुधरतात. मग इकडे कडापे वगैरे सगळे मी स्वच्छ पुसून वगैरे घेतले होते. इथे गॅस ओट्याखालचे पण कडापे पुसून घेतले होते आणि हे रॅक पण अगदी मी स्वच्छ करून घेतलं होतं. आता याच्यावर पेपर वगैरे आतरायचे आणि मग नंतर डब्बे वगैरे लावायचे. आता सध्या ही रॅक वगैरे ओली होती आणि डब्बे पण ओले होते. तर मग मला इथे पण आता हे एक कॉर्नर आहे आमचं. आता इथे आमचे पहिलं मंदिर होतं इथे, म्हणजे अगोदर मी त्या मंदिरात काही देव नव्हते ठेवले होते. अगोदर इथेच आमचे देवपाटामध्ये होते. इथे बघू शकता या देवपाटामध्ये. तर आता तिथे मी मंदिरात मांडायला लागले. तर मग काही इथे आता अडगळीचं सामान पडलेलं आहे, ते बघू शकता. तर इथे खूप म्हणजे धूळ झाली होती. आता बरेच दिवस झाले. तर इथं एक्स्ट्राचा पसारा असं काहीसं इथं ठेवणं चाललं होतं, त्याच्यामुळे इथे प्रचंड धूळ झाली होती. जरा म्हटलं मग तेच आता आवरून घेऊया आधी. नंतर मग या डब्यामध्ये मी दादा द्रोण पात्र, यूज अँड थ्रोच्या प्लेटा वगैरे दुरोणं असे काहीचे या डब्यामध्ये भरून ठेवले होते. तर हा डब्बा ठेवणार मी आता वर सज्जावर. आता सध्या तर काही याचं काही काम पडत नाही, तर म्हटलं मग हा एक्स्ट्राचा सामान आहे तर हे मी आता सज्जावर ठेवून देते आणि मग बाकीचं मला इथे आवरायचं आहे. ते बघू शकता. जर असं थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं तर अगदी काही व्यवस्थित दिसत नाही आहे. आता सध्या मी असा पसारा लावला, कारण आमच्या घराचा कलर पण फार जुना झालेला आहे. त्याच्यामुळं कितीही आवरलं तरी थोडंसं असं म्हणजे विस्कटलेलं दिसतं. घरात कलर वगैरे छान असला की पण छान दिसतं. पण आता आमच्या या 2-3 रुपयाचा कलर राहिला, कलरिंग करायची, तर ती पण लवकरच करायची आहे. ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आत्ता तरी सध्या काही करायचे नाही. आता कामाची सणांची गडबड आहे अहोंची पण, तर सध्या नाही करायची. आता बघूत पुढे जेव्हा करेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. मग तिकडला पसारा वगैरे आवरून घेतला, म्हणजे डस्टिंग वगैरे करून घेतली. तर मंदिराच्या जागी जे अडगळीचा पसारा होता ते व्यवस्थित लावून ठेवला आणि नंतर मग इकडे झाडझूड करायला लागलो होतं, कारण एवढं कचकच झालं होतं सगळ्या घराने, काही सांगायचं काम नाही. तर अगोदर मी ह्या 2-3 खोल्यात झाडून वगैरे पुसून घेणार होते आणि बाकी हॉलकड तिकडं म्हणजे मी स्वच्छच होता. तर मुलं वगैरे काही घरी नाही, तर त्याच्यामुळे आता धिंगाणा करायलाही आणि पसारा करायलाही काय तेवढं नसतं, म्हणून इथेच या 2-3 खोल्यामध्येच खूप गर्दा झाला होता. मग तेच मग इकडे मी आवरायला घेतला होता. चालू होतं. नंतर मग इथे राख पण सुकली होती थोडीशी, म्हणजे थोडीफार पाणी वगैरे त्याचं हे झालं होतं, म्हणजे कोरडी फक्क झाले होते कडापे वगैरे. तर चला म्हटलं मग आता पेपर वगैरे अंथरून घेऊया, म्हणजे आपल्याला समोर डब्बे वगैरे ठेवायला छान म्हणजे पटापट ठेवता येतात. आता याच्यानंतरचं काम राहते की डब्यामध्ये जे आता आपण धान्य वगैरे जे काढलेलं राहते ते भरून डबल ठेवायचं. त्या कामाचा मला एवढा कंटाळा येतो, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे अजिबात मला ते काम आवडत नाही, पण काय आपल्याला ती कामं पण सगळीच आता काढला एवढा पसारा म्हटल्यावर ते पण काम आपल्याला करावंच लागतात. आता मला हे इथं क्लीन करायचं, इथली डस्टिंग करायची, भांडे घासायचे, मग पुन्हा ते डब्बे पुसून वगैरे ठेवायचे. या कामाचा मला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही, पण मला फक्त त्या कामाचा कंटाळा येतो की ते डब्बे पुन्हा भरून ठेवा, व्यवस्थित झाकणं वगैरे लावून ठेवा. त्या कामाचा मला अगदी थोडासा कंटाळा येतो, म्हणजे असं कंटाळवाणं काम वाटते मला ते. तर मग फक्त मला तेवढा त्या कामाचा कंटाळा येतो, बाकी मग काही नाही. मग बाकी हे मी कामं अगदी उत्साहात करते. बाकीचं डस्टिंगचं वगैरे तेवढं काही नसतं माझं. फक्त असं कोणाकोणाचं राहते पण असं की एखाद्या कुठल्या तरी कामाचा कंटाळा येतो. असं कुठल्या तुमच्यासोबतही होत असेल की एखाद्या आता हे काम
मन प्रसन्न वाटते, आपल्या घरामध्ये अगदी पॉझिटिव्हिटी येते. खूप छान. ती गोष्ट खरंच खोटी नाही की हाती फिरे तिथे लक्ष्मी नांदे, खरंच ती सत्य गोष्ट आहे. अगदी आपल्या घरात लक्ष्मी नांदल्यासारखं वाटते की असं साफसफाई झाली, क्लिनिंग झाली, जातो आपला दिवस जातो, आपला वेळ जातो. तेवढाफार आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते, पण सगळं आपलं म्हणजे छान वाटते. आपल्यालाही मनाला कुठंतरी मस्त वाटते. ती क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर खूप छान वाटते. अगदी सोपं झालं असतं मला. नंतर इथे बघू शकता आता माझी अर्धी कामं झाली असेल, कमीत कमी अर्धी झाली असतील. आणि हे बछडा आला, तर या बछड्याचं नाटक चाललं होतं आल्या आल्या की मी आज ट्युशनला जाणार नाही असं काहीसं त्याचं चाललेलं होतं. त्याला थोडंसं प्रेमानं सांगून रागवून सांगून मग कन्व्हिन्स केलं की ट्युशनला तर तुला जावंच लागेल म्हणून. नंतर मग इकडे या बछड्यांचं चाललं होतं जेवण शाळेतून आल्यानंतरचं. आता हे पिल्लू तर वर बेडवर बसूनच जेवायला लागलं, 2-3 दिवस झाले. आवाज मोठा करे. चलो 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 मैं खाप बोले. त्यांची झाली, मग थोडा वेळ मस्ती वगैरे केली, छान डान्स वगैरे केला. तारे जमीन पर हा पिक्चर त्यांचा पाहणं चालला होता. आणि मग नंतर हे पिल्लू आले माझ्या मदतीला. बघू शकतात सगळे डबे त्यांनी घेतले आणि मग इथे आणू ठेवले ओट्यावर, म्हणजे मला थोडंसं सोपं जाते का मला जास्त माझ्या बेजाऱ्या होत नाहीत. आणि दोघं अगदी छान बॉन्डिंगने करत होते. आणि इथे बघू शकता जे कामाचा मला कंटाळा येत होता ते काम इथे आईंनी करून ठेवलं होतं, म्हणजे डब्यात सगळा पसारा वगैरे भरून ठेवला होता. मला तर ज्या कामाचा कंटाळा आला का तेच काम मग त्यांनी करून ठेवलं होतं. नमस्कार मंडळी, मी लक्ष्मी. हे सगळं मी केलं म्हणून माझी मम्मी दाखवली की हे सगळं तिनं केलं. आता ही माझ्या नक्षसोबत असे काहीतरी मस्ती करत असं करत माझी कामं चाललेली राहतात. माझा नक्ष एवढं गोड बोलतो, काही सांगायचं काम नाही. आता अगदी मला त्याला कधीतरी धावायचं असेल तरी पण तो इतकं छान कन्व्हिन्स करतो मला. कुठलीही गोष्ट त्याला त्याची करून घ्यायची असेल, त्याला जर मी रागवायची असेल तर त्याला त्याच्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स करून घ्यायला जमतात, खूप छान पद्धतीने. तर त्याला अजिबात रागवलेलं आवडत नाही. पण कधी कधी लेकरं एवढा कंटाळा आणतात की आपल्याला त्यांच्यावर कधी कधी
आवडतं सगळं, म्हणजे त्याला एकदम छान पद्धतीने तो करतो. आता इथे बघू शकता तुम्ही की झाकणं लावायचं त्याचं चाललं होतं की म्हणजे ह्या डब्याला नाही लागत त्या डब्याला लागते, असं त्याचे भरपूर सारे प्रयत्न राहत होते की त्याला म्हटलं ते माझ्याजवळ, मी दाखवते कोणता डब्बा, पण त्याचं नाही असते की नाही मीच तो डब्बा शोधणार कुठल्या झाकणाचा आहे ते, असं त्याचं काहीच चालते. आता माझं लक्ष किती पण सतर्क आहे आणि म्हणजे असा एकदम त्याला असं घरकामात वगैरे सगळ्या गोष्टीत लक्ष द्यायला, आता कुठल्या गोष्टीची माहिती करून घ्यायला त्याला हे पण भरपूर आवडते. मस्त असं मग आमचं दोघा मायलेकाचं चाललं होतं इथे काम करत करत गोष्टी करत करत आमच्या डब्यात पुसणं, झाकणं, ओले असलेले झाकणं छान लावणं, असं आमच्या मायलेकाचं चाललं होतं. मस्त असं छान. आज तरी भरपूर काम, म्हणजे मी ठरवलं तेवढं तर माझं काम झालं. आता जेवढे ठरवले तेवढे कामं झाले की पण खूप छान वाटतं. आता नंतर हा माझं पिल्लू मला डब्बे नेऊ लागायला पण मदत करणार आहे. बघू शकता आता एकावर एक 2 डब्बे ठेवून तो किचनमध्ये आणतो. इथे बघू शकता. आता आयुषनं पण थोडेफार आणून दिले आणि नक्षूची तर लुडबुड चालूच होती. माझ्या हातात एक एक डब्बा त्याचं देणं चाललं होतं. सारखं तिथे उभं राहत होतं कुठला डब्बा घेऊन, काय आहे काय नाही त्याचं पाहत. असं छान असं पिल्लूचं मजा चाललं होतं. आता माझ्या पिल्लूची ही लुडबुड म्हणजे तो अजून थोडासा मोठा होईपर्यंत, म्हणजे अजून 2-3 वर्ष अशी लुडबुड करणार नाही. तर मग आता काही नाही, मग नंतर मग बसतो पुस्तक घेऊन अभ्यास करायचा मम्मा, हे करायचं मम्मा, असा म्हणून तो नंतर बसलेला राहतो. इकडे मग माझे बघू शकता डब्बे वगैरे छान असे लावणं झाले. आता इतकं मस्त वाटतं, अगदी दुकानातून आणून लावल्यासारखे डब्बे इथे दिसतात. खूप छान वाटते हे असं झालं की. नंतर इथे पण हे रॅक वगैरे क्लीन करून घेतली होती, डब्बे वगैरे घासून घेतलेले लावलेत ते डब्बे, आणि इथं पण छान असे डब्बे लावून घेतले. आता उद्याच्याला आहे ही रॅक काढायची आणि हा इकडले कडापे वगैरे काढायचा आहे. आता हे प्लास्टिकचे डब्बे घासायला एवढे अवघड जातात, स्टीलचे तरी पटापट होतात पण प्लास्टिकचे डब्बे घासायला खूप अवघड जातात. आज सकाळी सकाळी आहोंनी मला थोडं सज्जावरचं पण आवरायला मदत केली होती. आता उद्या बघूया काय होते का होत नाही आवरणं. चला तर मग आज जेवढी ठरवली तेवढी साफसफाई झालेली आहे. तर मग आता माझा लॉंग व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.